श्रीराम समर्थ. रम्य अशी पहाट आहे. आजकाल आपल्याला शहरामध्ये निरभ्र झालेलं आकाश दिसतच नाही, पण खेडेगावात अजून मात्र ही काकड आरतीची परंपरा चालू आहे. अहो, चांदणी शुक्राची मोठी चंद्राच्या जवळपास असते. बाजूला सप्तर्षी असतात, ते हळूहळू म्लान होत असतात. आकाशात लाल लाली छटा उमटवत सूर्योदय होत असतो. अशा या चैतन्यमय प्रभातकाली जगाचे सर्व व्यवहार हे सुरू होतात आणि इकडे मंदिरामध्ये मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये श्रीकृष्णाला, पांडुरंगाला, श्रीरंगाला उठवण्याचं, आळवण्याचं काम आणि केलं जातं, ते सुद्धा भोळ्या भावाने. बरं, त्याला जाग करण्याचं काम भक्तगण करत असतात. उठा उठा हो सकळीक असं म्हणत भगवंताला उठवत असतात. आणि ह्या दैनंदिन व्यवहाराच्या रहाडगाडग्या पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आज लोप पावतीये असं वाटायला लागले, नष्ट होऊ घातलीये. पण अत्यंत प्रसन्नमय असणारी ही काकड आरती, त्याची आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. की काकड आरती, म्हणजे काकडा कधी सुरू केला जातो, तो कोजागिरी पौर्णिमेपासनं ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हा काकडा केला जातो. पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, आकाशात पक्ष्यांची गडबड चालू आहे आणि जणू तणी ते एकमेकांना म्हणत असतात, चला चला उठा, आता घरटं सोडा, प्रभात काळ सुरू झालाय आणि आपल्या पिल्लांसाठी आपल्याला काहीतरी आणलं पाहिजे. आणि 4 वाजताच कोंबडा आरवतो. सर्वांनी लवकर उठावं, लवकर उठा, लवकर निजा आणि आरोग्य भेटे असं आपल्याकडे म्हटलं जातं. आणि तशी कोंबडा ही बांग देत असतो. निसर्गाने सर्वांना जाग करण्याचं काम जणू त्यालाच दिलेलं आहे आणि तो इमाने इतबारे हा पार पाडत असतो. रम्य अशी पहाट आणि त्याच वेळेमध्ये भक्तगण हे भगवंताला मंदिरामध्ये आळवत असतात. अगदी भावूक, अत्यंत सुंदर, अत्यंत गोड आणि मधुर शब्दात देवाची आळवणी चालू असते. ही काकड आरती अत्यंत गेय माधुर्याने नटलेली असते. देव झोपत नसतात. देव जर झोपले तर अवघ्या संपूर्ण जगाचे व्यवहारच ठप्प होतील. पण हा भोळा भाव देवाचं सान्निध्य मिळवायचं आहे, त्याच्या सहवासात राहायचं, त्याची जवळीक साधायची, त्याला अळवायचं आणि त्याच्या नामामध्ये राहायचं आणि त्याच्या कामात राहायचं. म्हणून हा काकडा हा पूर्वापार चालत आलेला आहे. अहो, कित्येक देवळांमध्ये 150 वर्ष हा काकडा चालू आहे. म्हणून सकाळी लवकर उठावं, मंदिर किंवा घर झाडून देवघर झाडावं, पुसून स्वच्छ करावं, शुचिर्भूत होऊन स्नान कर्मादी सगळी कर्म आवरू लगबगिनी स्त्रिया पुरुष हे मंदिरामध्ये जात असत. आपल्याला पुढे जागा मिळाली पाहिजे, आपल्याला भगवंत दिसले पाहिजेत आणि माझ्या काकड्याचा भगवंताच्या अंगावर प्रकाश पडला पाहिजे. प्रभूला मनापासून घातलेली साध, त्याचा केलेला गजर आणि तिथला मिळालेला प्रसाद हे सगळं इतकं विलक्षण आहे आणि त्याचा अनुभव आपण स्वतः घेतला पाहिजे. ज्यावेळी मी सणासरवणाचा नेम केला तेव्हा मला महिनाभर काकडा हा करायला मिळाला. काकडा म्हणजे काय, एक प्रकारची वात असते आणि तो भावभक्तीचा काकडा असतो आणि भगवंताला उठवायचं काम आपण हे करतो. काकड्यामध्ये काय असतं हो, यथा देहे तथा देवे. जसं आपल्याला सगळं लागतं तसं आपण भगवंताला करतो. म्हणून पहिल्यांदा काकड आरती जी केली जाते, उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा, गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक भक्तासी, सुखदायक दासासी, अंगी शेंदुराची उटी, माथा शोभतसे किरीटी, केशर कस्तुरी ललाटी, हार कंठी साजिरा, कानी कुंडलांची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा, माझी नागबंदी शोभा, स्मरता उभा जवळी तो, कासे पितांबराची धटी, हाती मोदकांची वाटी, रामानंद स्मरता कंठी, तो संकटी पावतो, तो संकटी पावतो. प्रथम गणेशाला उठवायचंय आणि मग
त्यानंतर येते रामाला उठवण्याची वेळ. श्रीराम अवतार म्हणजे मानवी जातीतला आदर्श राजा कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामावतार. अहो, धर्माचरण, आज्ञापालन, विनय, नम्रता, शूरत्व, वीरत्व, प्रजापालन हे सर्व त्यांनी जपून न्यायाने राज्य केलं आणि त्याचे कर्तव्य त्याच्यामध्ये ह्या भूपाळीमध्ये आपल्याला दिसतं. असं झाल्यानंतर हा नरदेह मात्र तुझ्या भक्तीविना वाया जाऊ नये अशी प्रार्थना करायची. आणि मग भगवंताला उठवायचं आहे, रुक्मिणी मातांना उठवायचं आहे. चला चला मंडळी, आपल्याला पांडुरंगाला उठवायला जायचं आहे. तिथे आपल्याला एक अजून पर्वणी साधायची. पंढरपूरच्या पांडुरंगाचा सुद्धा काकडा हल्ली टीव्हीवर दाखवला जातो आणि ह्या पंढरीच्या पांडुरंगाला उठवण्यासाठी अनेक भक्तजण आलेले आहेत असा विचार करून एक सुंदर पद आपल्याला आज ऐकायचंय. रामानंद कवी म्हणून होते, त्यांनी हे कवन रचलेलं आहे. उठी उठी बा पुरुषोत्तमा, भक्त काम कल्पद्रुमा, आत्मा रामा निज सुखधामा, मेघश्यामा श्रीकृष्ण, भक्त मंडळी महाद्वारी, उभी तिष्ठत श्रीहरी, जोडोनिया दोन्ही करी, तुझ मुरारी पाहव्या, संत सनदादिक नारद व्यास वाल्मिक ध्रुव प्रल्हाद, भक्त पराशर रुक्मांगद, अंगद हनुमंत बळीराजा, झाला प्रातःकाळी पूर्ण करी पंचांग श्रवण, आला मुद्गल भट ब्राह्मण, आशीर्वचन घे त्यांचे, तुझा नाम देवीश, तुझा नाम देव शिंपी, घेऊन आला अंगी टोपी, आता जाऊ नको बा झोपी, दर्शन देई निज भक्ता, नाना परीचे अलंकार घेऊन आला नरहरी सोनार, आला रोहिदास चांभार, जोडा घेऊन तुझ लागी, जोडा घेऊन तुझ लागी, सुगंध पुसुमने पुष्पांजली, घेऊन आला सावता माळी, म्हणे श्रीहरी पदकमळी, अनन्य भाव समर्पण, कान्हो पात्रा नृत्य करी, टाळ छंदे साक्षात्कारी, सेवा नावी सेना नावी, दर्पण करी घेऊन उभा राहिला, निंबुर हुरडा घेऊन आला, तो हा माणकची बोधला, दर्शन द्यावे बात्या जला, भक्त भोळा म्हणोनी, मीराबाई तुझे साठी दूध तुपाची भरुनी वाटी, तुझे लावावया ओठी, लक्ष लावूनी बैसली, नामदेवाची जनी दासी, घेऊन आली तेल तुपासी, तुझ नाहू घालायासी, उभी ठेली महाद्वारी, गुळ खोबरे भरुनी गोणी, घेऊन आला तुकड्या वाणी, वाह्या राखिल्या कोरड्या पाणी, भिजू दिल्या नाही त्या, आला चोखा मेळा महार, स्वामी करी तसे जोहार, त्याचा करुनिया उद्धार, संत मेळी स्थापिला, हरिभजना वीण वाया गेले, ते नरदेही बैल झाले, गोरा कुंभारे आणिले, खेळावया तुझ लागी, गरुडा परी हरी रंगणी, टाळ मृदंगाचा ध्वनी, महाद्वारी हरी कीर्तनी, तल्लीन कान्हा हरिदास, निजानंदे रंग पूर्ण, सर्व हि कर्मे कृष्णार्पण, श्रीरंगात्मज तनुजा शरण, चरण सेवा करी तसे, चरण सेवा करी तसे. उठी उठी बा पुरुषोत्तमा, सर्व भक्त मंडळी विष्णूंच्या भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात आली आहेत आणि म्हणून हे देवा तू लवकरात लवकर उठ. भल्या पहाटे आलेले हे भक्तगण आपल्या दर्शनासाठी तिष्ठित आहेत. वाट पाहून डोळ्यात प्राण आणून उभे आहेत. दोन्ही हात जोडलेले आहेत. तुला पाहण्यास ते अत्यंत उत्सुक आहेत. अरे देवा, तुला
सगळ्या संतांचे जो व्यवसाय आहे त्याप्रमाणे त्यांनी काय काय भगवंताला आणलंय असं सगळं सुंदर असं वर्णन ह्या आपल्याला पदामध्ये दिसतं आणि ह्यातूनच त्यांची भक्ती प्रकट होते. बघा, देवाला मऊ मऊ हुरडा घेऊन आलेला माणकोजी, लगबगीने आलेले किंवा दुधाची वाटी घेऊन आलेली मीराबाई, कुठनं अभ्यंग स्नानाला घेऊन आलेली जनाबाई, अगदी पायाच्या खाली पायरीच्या खाली उभे राहिलेले हे आमचे चोखा महार, ते सुद्धा तुला जोहार करतायत. म्हणजेच भगवंताच्या ठिकाणी असलेला अनन्य भाव या सगळ्यांच्या मधून आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच असा हा काकडा हा महिनाभर चाललेला असतो. अहो, याच्यामध्ये अनेक वेळा म्हणजे काय असतं, ह्या समूहाने करायचा असतो. त्यामुळे त्यानंतर फुगड्या असतात, त्याच्यामध्ये मृदुंग, टाळ, भजन, अनेक प्रकारची गीतं, म्हणजे अगदी लोणी साखर घे, खाई बा साखर लोणी माझ्या बाळा, खाई बा साखर लोणी माझ्या बाळा, चक्री भोवरा विटी दांडू रंगीत गोट्या देते चेंडू, खेळ खेळा खेळ खेळा, खेळ खेळा खेळ खेळा, खाई बा साखर लोणी माझ्या बाळा, खाई बा साखर लोणी माझ्या बाळा. असं लोणी साखर भगवंताला द्यायचंय. किंवा काकडा झाला आता मुख प्रक्षाळ, काकडा झाला आता मुख प्रक्षाळ, मधुनी वनित घेऊन आली जनकाची बाळा, काकडा झाला आता मुख प्रक्षाळ. किंवा आरसा दाखवणं असेल, घोंगडी घालणं असेल, नंतर भगवंताला चहा देणं असेल, अशी अनेक प्रकारची गीतं या काकड्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामध्ये पालखी असते, आवळीचं गाणं असतं, कारण आवळा हा अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. आणि कार्तिक महिन्यामध्ये जर भगवंताची पूजन आपण आवळ्याला वात लावून जर त्याला पूजन केलं तर तो आपल्यावर अत्यंत हा वनमाळी हा प्रसन्न होतो. म्हणून आवळीचं दर्शन स्पर्शन हे या काकड्यामध्ये करायचं असतं. आणि मग ह्या काकडा झाल्यानंतर मात्र गवळणी म्हणणं असा साधारण एकंदर 3 तासाचा हा कार्यक्रम असतो. आणि ह्यानी होतं काय हो, अहो सकाळची अशी उल्हासमय अशी सकाळ असते, प्रभात असते, वातावरण असतं, नुकतीच पावसाळा संपून थंडी सुरू झालेली असते. आणि अशा ह्या सकाळच्या वेळी जर आपण घराबाहेर पडलो, निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर अर्थातच आपलं आरोग्य हे सुदृढ राहणार आहे. जी आपल्याला शक्ती हवी आहे, म्हणजे आत्ता हल्लीच्या शास्त्रीय भाषेत सांगायचं तो ओझोन नावाचा जो वायू आहे तो आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असतो आणि तो आपल्याला सकाळच्या वेळी मिळतो. आणि म्हणून हे काकडा, मग ह्याच्यामध्ये अगदी तुळशीचं लग्न लावलं जातं, तुळशीला सुद्धा फेऱ्या असतात, म्हणजे प्रदक्षिणा घालायच्या असतात, तुळशीची गीतं असतात, भगवंताला तुळस कोणती व्हायची आहे, आपला काकडा हा कशाचा असावा, कोणत्या भावनेनी तो आपण त्याला करायचा आहे, अशी सुंदर सुंदर पदं ह्या काकड्यामध्ये असतात. म्हणूनच हा काकडा हा खरोखरच अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. आणि एकदा तरी प्रत्येकाने हा काकडा आपण आवर्जून ऐकायला जावं. अहो, रविवारच्या दिवशी तरी आपण जरा लवकर उठावं आणि हा काकडा नक्कीच ऐकावा. कारण ह्यामध्ये भगवंताच्या दृष्टीने सगळ्या कल्पना डोळ्यापुढे आणायचे आणि डोळे मिटून ते आपल्याला बघायचे. भगवंत कसा दिसतो, त्याला पंचामृती स्नान घालायचंय, त्याचं अंग पुसायचंय. आणि हे अंग कसं पुसायचंय, आपण आपल्या बाळाचं पुसतो ना तसं पुसायचंय. म्हणून असं अत्यंत हा काकडा हा रमणीय असतो, श्रवणीय असतो आणि आचरणीय सुद्धा असतो. कारण त्याच्यामध्ये जी पदं आहेत त्यातला भावार्थ हा आपल्या जीवनामध्ये आपण आणायचा असतो. आणि असा हा काकडा आपल्या भोवती जर आपल्या देहाचा देहपोत जर केला आणि तो आपण जर भगवंताला अर्पण केला तर ही आपल्या जीवनातली जी अज्ञानाची निशा आहे आणि भरलेले अज्ञान एकदा ते मावळून जाते आणि चैतन्याची नवी पहाट ही उगवते.
म्हणून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हा काकडा केला जातो. त्याच दरम्यान अन्नकूट केले जातं. म्हणजे प्रत्येक गृहिणीने एक एक पदार्थ जरी आणला तरी भगवंतापुढे तो मांडायचा आहे. सुंदर अशी कलात्मक रचना करायची आणि त्याचा नैवेद्य भगवंताला दाखवायचा आणि मग तो समर्पण केलेला नैवेद्य हा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय की एकमेकांनी एकमेकांच्या सान्निध्यात यावं, विचारांची देवाणघेवाण करावी आणि हे सगळं भगवंताच्या सान्निध्यात करावं. ह्यासाठी पूर्वापार चालत आलेली ही काकड आरती ही अगदी नक्कीच आपल्या चांगल्या आयुष्यासाठी मार्गदर्शन ठरणारी आहे. अशी ही काकड आरती प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी, तिथे जावं. कारण तो स्वानुभव जो आहे तो आपल्याला शब्दामध्ये सांगता येत नाही. जय जय राम कृष्ण हरी.